परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले आणि जवळपास 2290 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे जे आहेत ते परभणीच्या या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या पूर्ण मधल्या हॉलमध्ये ठेवण्यात आलेले, जिथं स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली आणि या स्ट्रॉंग रूमच्या आसपास जे आहे ते 18 पोलीस अधिकारी असतील, एक सीआरपीएफची तुकडी असेल, 56 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत जे की इथं तैनात करण्यात आलेले आहेत, लावण्यात आलेले आहेत आणि 24 तास इथं कडा पहारा जो आहे तो आहे। या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जर एंट्री पॉइंटला बघितलं तर 3 पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत। तिथंही इथं या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे, विचारणा केली जात आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा ती खबरदारी जी आहे ती पोलीस यंत्रणांकडून, जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून घेतली जात आहे। रोजच्या रोज उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी जे आहेत ते इथे येऊन या सर्व यंत्रणेची पाहणी करतायत, तपासणी करतायत आणि 4 जून पर्यंत हे जे काही आहे कडा पहारा असाच राहणार आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण 34 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। इथं प्रमुख लढत जी आहे ती महायुतीचे उमेदवार महादेव जानकर, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यात आहे, वंचितचे पंजाब डक आहेत आणि इतर 31 उमेदवार अशी मिळून 34 उमेदवारांचं भवितव्य या मतपेटीमध्ये बंद झालेले आहे आणि 4 जूनला ह्या मतपेट्या उघडतील। त्याच वेळेला या 34 पैकी एक उमेदवार ज्याच्या विजयाचा फैसला जो आहे तो होणार आहे। तत्पूर्वी या स्ट्रॉंग रूमची कडक तपासणी आणि इथं कडा पहारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।